हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे। तर आज आहे ना, मी माझं जे किचन आहे ना ते थोडंसं सेट करत होते आणि त्याआधी मी इथं माझा चहा एन्जॉय करते, कारण आता किचन सेट करायचं म्हटल्यावरती खूप मोठं काम असतं। मग थोडीशी एनर्जी लागते, त्यासाठी पहिले चहा करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत सगळे जे डिटेल व्हिडिओ आहे ती शेअर करते। तर माझ्या ज्या किचनमधल्या काचेच्या बरण्या आहेत त्या खूप साऱ्या रिकाम्या झाल्या होत्या, तर त्या मी रात्रीच धुवून ठेवल्या होत्या। तर मला आता इथे आहे ना डिशवॉशर अवेलेबल झालेला आहे, तर त्याच्यामध्येच मी आता सगळे जी काही माझी भांडी आहेत ती घासून घेते। म्हणजे मेड आता मी बंद केलेली आहे भांड्याची। तर डिशवॉशरमध्ये जेव्हा मी भांडी घासते ना तेव्हा इतकी व्यवस्थित निघते। इथे फक्त माझी गाळणी दाखवते मी तुम्हाला, इतकी मस्त निघतात। आणि मी जेव्हा UKला होते ना तेव्हा मला डिशवॉशर कसा यूज करायचा आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते लिक्विड टाकायचे ते सगळं काही माहिती होतं। त्यामुळे मला जास्त काही असा विचार करायला लागला नाही। मी लगेचच म्हणजे इथे शिफ्ट झाल्यानंतर लगेचच डिशवॉशर वापरायचा विचार केला। तर याच्यासाठी जे काही लिक्विड पावडर मी वापरते ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करणार आहे। तर इथे माझा चहा झालेला आहे। संदीप चहामध्ये तूप देखील टाकून घेतात, तर इथे आम्ही चहा एन्जॉय करतो आणि त्यानंतर तुमच्यासोबत पुढचा व्लॉग जो आहे तो शेअर करते। तर माझ्या ज्या काही बरण्या आहेत ना त्या मी रात्रीच घासून ठेवल्या होत्या डिशवॉशरमध्ये। तर आत्ता मी फक्त तुम्हाला दाखवते, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही भांडे टाकू शकतात। प्लास्टिकची ज्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं की डिशवॉशर सेफ म्हणून, म्हणजे माझ्याकडे सगळे जे काही भांडी आहेत ती सगळी चांगल्या क्वालिटीचे प्लास्टिक आहे। डीमार्टमधून मी जनरली प्लास्टिक घेत नाही। तर हे माझे जे सिरामिक्सचे डबे आहेत चहा साखरेचे, ते त्यांना ना खाली असं ब्लॅक कलरचा मार्क आला होता मातीचा, तर तो देखील व्यवस्थित निघालेला आहे डिशवॉशरमध्ये। तर मी पहिले सगळ्या ज्या माझ्या छोट्या बरण्या आहेत ना त्या घासून घेतलेल्या आहेत। त्यानंतर माझे जे मोठे डबे आहेत पिठाचे वगैरे ते देखील मी रिकामे केले होते। तर आता ते मी डिशवॉशरला लावून घेते आणि आपल्यावरती असतं आपल्याला टाईम कसा ॲडजस्ट करायचा आहे। तर मी त्याच्यासाठी कमी टायमिंग ठेवला। तर माझे प्लास्टिकचे जे टपरवेअरचे डबे आहेत ना ते देखील म्हणजे जे काही टपरवेअरचं प्लास्टिक आहे ना ते देखील डिशवॉशर सेफ आहे। बाकी तुम्ही डीमार्टमधलं जे काही प्लास्टिक आहे ते डिशवॉशरला वापरू शकत नाही। तर डिशवॉशरसाठी आहे ना मी हे फॉर्च्यूनचे टॅबलेट्स वापरते। तर हे जे पॅकेट आहे याच्यामध्ये 30 टॅबलेट्स मिळालेले आहेत आणि याची जी प्राईज आहे ती काहीतरी 399, 400 रुपयाला बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये 3 टॅबलेट्स मिळतात। आणि भांड्यांना म्हणजे इतकं छान चमकत आहेत। तर मी आहेत ना माझ्याकडे पावडर देखील आहे, तर पावडर मी डेलीची जी भांडी आहेत त्यासाठी वापरते आणि टॅबलेट मी फक्त ही जी भांडी आहेत की जे आता मी 1-1.5 महिन्यानंतर परत जेव्हा बरण्या घासेन तेव्हा मी मेन भांड्यांसाठी टॅबलेट्स वापरते। तर ही साईज दाखवली मी तुम्हाला त्या टॅबलेटची। तर आता मी आहेत ना माझे जे मोठे डबे आहेत टपरवेअरचे 5 किलोचे, तर ते मी ठेवते आणि 40 मिनटाचंच डिशवॉशर लावणार आहे, जास्त वेळ नाही। कारण ही जी भांडी आहेत ना ह्यांना फक्त आपल्या हाताचे डागच लागलेले आहेत, जास्त काही खराब झालेले नाही आहेत। तर हा एक माझा स्टीलचा डबा आहे ज्याच्याबद्दल तुम्ही मला विचारता, तुम्हाला खूप आवडतो। तर याच्यावरती हे जे प्लास्टिकचं आहे ना ते फायबर मटेरियल आहे, ते काचेचं नाही आहे। पण हे जे डबे आहेत ना हे खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत। तर हे जे डबे आहेत ना हे JVLचे स्टीलचे डबे आहेत। तर तुम्ही जर ॲमेझॉनवरती बघत असाल ना तर तुम्ही फक्त JVL स्टीलचे स्क्वेअरचे डबे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला हे डबे मिळून जातील। जर मला लिंक मिळाली तर मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन। डिशवॉशरसाठी आहे ना शायनिंगचं एक लिक्विड देखील मिळतं, म्हणजे आपल्या भांड्यांवरची जी शाईन आहे ती मेंटेन राहते। तर ते लिक्विड देखील मी टाकलेलं आहे। तर तुम्हाला डिटेल व्हिडिओ मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करणारच आहे। तर ते लिक्विड त्यानंतर डिशवॉशरसाठी सॉल्ट पावडर असते, ते सगळं काही डिटेलमध्ये मी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेन।
तर इथे आता मी आहे ना हे जे प्लास्टिकचे डबे आहेत त्यांना जास्त काही घाण झालेले नाही आहेत, त्यामुळे मी 40 मिनिट्ससाठीच धुवून घेणार आहे की जे रॅपिडमध्ये येतं. रॅपिड म्हणजे मिनिमम टायमिंग जो आहे ना डिशवॉशरचा तो 40 मिनिट्सचा आहे. तर इथे किचनमध्ये आहे ना मला एक खूप छान असं पॅन्ट्री स्टोरेज मिळालेलं आहे की जे मला खूप जास्त आवडलं. तर त्यामध्ये मी माझे जे काही काचेच्या बरण्या आहेत छोट्या आहेत त्या मी इथे ऑर्गनाईज केलेल्या आहेत आणि मोठ्या बरण्यांसाठी मी दुसरीकडे जागा केलेली आहे. म्हणजे या सेक्शनमध्ये माझे सगळे जे काही डबे आहेत ते ऑर्गनाईज झालेले आहेत. त्यानंतर अजून म्हणजे भरपूर मोठं किचन आहे हे, तर तशाच पद्धतीने आता ऑर्गनायझेशन देखील करणार आहे. तर माझं जे जुनं किचन होतं ना ते सगळं पूर्ण व्हाईटमध्ये होतं, त्याच्यामुळे खूप मेंटेन करायला लागायचं. हाताचे जे आपले ठसे आहेत ना ते देखील व्यवस्थित दिसून यायचे, त्यासाठी मला सारखं पुसून घ्यायला लागायचं. तर याला आहे ना याचं दिसतच नाही म्हणजे काही घाण झालेलं असतं. तर हे आहे ना जास्त क्लिनिंगमध्ये होत नाही आहे, म्हणजे खूप कमी क्लिनिंग होतं आहे. पण तरीही म्हणजे जर असं वाटलं तर मी आठवड्यातून एकदा तरी किचन जे आहे ना ते माझं साफ करूनच घेते, त्यामुळे खूप कमी डाग दिसतील तुम्हाला. तर आता हे जे किचन आहे ना हे आता अर्ध रिकामं असं दिसायला लागलं आहे, त्यामुळे आता मी परत काहीतरी नवीन घेणारच आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की ही वस्तू कमी आहे. जेव्हा आपलं किचन छोटं असतं ना तेव्हा आपण म्हणतो की आपण ॲडजस्ट करूया, पण आपल्याला जर किचन मोठं भेटलं ना की मग आपण सगळ्याच गोष्टी घ्यायला लागतो, कारण आपल्याला त्यासाठी एक छान अशी जागा मिळालेली असते. तर आता माझं तसंच काहीतरी झालेलं आहे. तर मला जिथे काही रिकामे दिसेल ना तर मग लगेच असं काहीतरी चला आपण हे घेऊ ते घेऊ असं माझं चालू असतं. तर तुम्ही देखील या गोष्टीला नक्की रिलेट कराल. म्हणजे जर तुम्ही माझ्यासारखे असाल ना तर तुम्ही देखील घरामध्ये किचनमधली एक देखील जागा रिकामी ठेवत नसाल तर नक्की रिलेट कराल. तर मी आहे ना ओट्यासमोरचं जे काही कॅबिनेट्स आहेत ना तिथेच पूर्ण माझी जी पॅन्ट्री आहे म्हणजे आपली जी ग्रॉसरी आहे ना ती ठेवते. तिथे देखील तसंच होतं आणि इथे देखील ऑलमोस्ट तसंच करायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे जास्त काही इकडे तिकडे शोधायला लागत नाही. तर जे डबे मी आत्ता डिशवॉशरमध्ये टाकले होते ते 40 मिनिटांसाठी ठेवलं होतं, तरी देखील बघा डबे इतके व्यवस्थित निघालेले आहेत आणि डिशवॉशर एकदम गरम पाणी घेतं, त्यामुळे काहीच असे डाग राहत नाहीत, सगळे व्यवस्थित निघतात. तर या डिशवॉशरमध्ये आहेत ना आपण जर म्हटलं तर एका टायमाची आपली जी काही भांडी असतात ना ती सगळी तर हा स्टीलचा जो डबा आहे ना तो देखील बघा इतका छान असा नवीन झाल्यासारखा चमकतो आहे. तर जर आपण शायनिंगची जी एक लिक्विड मिळतं ना ते जर आपण डेली भांड्यांना नाही पण आपली जी नेहमीची कधीतरीची जी भांडी आहेत ना त्यांना आपण नक्की वापरू शकतो. तर हे बघा इतके छान चमकत आहेत ना भांडी. आपली जी हेल्पर आहे ना ती अशी भांडी नाही घासत, कधीतरी कुठला तरी कोपरा राहतो, पण डिशवॉशरचं तसं नाही आहे. आपण एकदा भांडी टाकली की एकदम निवांत आपली बाकीची कामं करू शकतो. तर जसं की मी तुम्हाला चहाची जी गाळणी आहे तुम्हाला कधीच एवढी व्यवस्थित अशी गाळणी मिळणार नाही. मी 2 वॉशमध्ये म्हणजे मी असं पण ऑलरेडी माझी जी गाळणी आहे ना ती जास्त घाण होत नाही, कारण मी त्याला ब्रशने घासायची, पण आता मला ब्रशने देखील घासायची गरज पडणार नाही आहे. तर हे एवढे डबे जे आहेत ना ते डिशवॉशरमध्ये क्लीन झालेले आहेत, तर त्यांना मी बाहेरच सुकत घालते. तर दिवाळीमध्ये ना काही बरण्या वगैरे आल्या होत्या त्या अशाच ठेवल्या होत्या कारण त्यांना जागा नव्हती. तर आता इथे भरपूर जागा आहे, तर हे बघा असं वापरायची इच्छा होते. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना या सेलोवेअरच्या आहेत. याची देखील काच आहे ना ती खूप चांगली आहे, थोडी जाड आहे पण आणि जर तुम्हाला स्टॅक करायचं असेल ना तर तुम्ही व्यवस्थित ह्या ज्या बरण्या आहेत ना त्या स्टॅक करू शकता. पण काय आहे ना ह्याचं जे झाकण आहे ना ते प्लास्टिकचं आहे आणि थोडंसं असं मला बारीक वाटतं आहे. तर मग मी विचार करत होते की वापरू की नको, पण म्हटलं बघूया, कारण आता मी घासून तर घेतलेले आहेत तर आता मी वापरणारच आहेत. तर तसाच अजून एक सेट आहे
तर ह्या देखील बरण्या ज्या आहेत ना, ह्या देखील काचेच्या बरण्या आहेत, पण याचं देखील सेम आहे. झाकण जे आहे ना ते इतकं लो क्वालिटी प्लास्टिक आहे. तर ह्या अशा बरण्या आहेत ना मी जनरली वापरत नाही, कारण मग त्या एअरटाईट नसतात आणि आपण त्याच्यामध्ये जर काही ठेवलं तर ते खूप दिवसांनी खराब होतं. तर मी तसं काही करत नाही. त्याच्यामुळे मी जनरली माझ्या ज्या बरण्या आहेत ना त्या मी खूप विचार करून आणि चांगल्या क्वालिटीच्याच घेते. कारण जर त्याची झाकणं अशी असतील ना तर मग ते चांगलं देखील वाटत नाही. आणि आता बघा, मी जर ह्या दोन्ही बरण्या वापरायला काढल्या तर वेगळे वेगळे कलर दिसतात, मग ते चांगलं देखील दिसत नाही. त्यामुळे मग मी आता तसेच ठेवून देते. फक्त तुम्हाला दाखवत होते की असं काही असेल ना तर जनरली यूज करू नका. आपण गिफ्ट वगैरे देऊ शकतो. या देखील दिवाळीला गिफ्ट मिळालेले होते ड्रायफ्रूट्स ठेवून, तर ह्या देखील बरण्या खूप चांगल्या आहे. ह्याचं मटेरियल काही कळलेलं नाही आहे, पण हे नक्कीच प्लास्टिकचं नाही आहे. फक्त ह्याच्यावरती डिझाईन केलेली आहे, ती डिझाईन मला खूप आवडली. तर कधीतरी असं कोण आलं तर टेबलवरती आपलं जे बडीशेप वगैरे ठेवायचं आहे, इलायची ठेवू शकता, तर त्यासाठी मी त्या वापरणार आहे. तर माझ्या मोठ्या बरण्यांपैकी आहेत ना, ह्या ज्या बरण्या आहेत ना ह्या थोड्याशा मोठ्या आहेत हाईटला. तर हे जे मटेरियल आहे ना हे पूर्ण काचेचं आहे. ह्या बरण्या ज्या आहेत त्या काचेच्या आहेत. त्यातली एक माझी फक्त इकडे येताना फुटली, बाकी 5 जशा आहेत तशा आहेत. आणि वरती आहे ना इथे असं स्टीलचं कोटिंग आहे. बरणी दिसायला खूप छान दिसते आणि मोठी असल्यामुळे ना याच्यामध्ये बरंच सामान बसतं, म्हणजे पोहे, रवा वगैरे आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. तर हे बघा, आता हे 1 किलोचं जे आपले जे बासमती तांदूळ जे आहे ना ते याच्यामध्ये व्यवस्थित बसतं. आणि ह्या ज्या बरण्या आहेत ना ह्याची झाकणं अशी स्टीलची आहेत आणि थोडीशी पातळ आहेत, पण व्यवस्थित एअरटाईट बसतात. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना त्या फिमोराच्या आहेत. तर धने आणि जिऱ्याची जी पूड आहे ना ती मी घरीच बनवते आणि त्याच्यामध्ये थोडीशी बडीशेप देखील ॲड करते. तर हा जो मसाला आहे ना हा आपण चिकन, मटण किंवा कोणत्याही भाजीसाठी वापरलात ना तर खूप चांगला लागतो. तर माझ्या जास्त काही बरण्या रिकाम्या नव्हत्या, तर त्या मी पटापट फिल करून घेतलेल्या आहेत आणि माझं जे पॅन्ट्री आहे ते व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं आहेत. तर इथे देखील मला एक ओपन शेल्फ मिळालेली आहे. त्यामध्येच मी माझे चहा साखरेचे डबे आहेत, बाकी अजून ज्या काही गोष्टी आहेत, ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत, ते मी एका ठिकाणी वेगळ्या ठिकाणी स्टोअर केलेले आहेत. तर बरण्यांची जशी माझी हाईट आहे ना तशाच पद्धतीने मी इथे या बरण्या लावलेल्या आहेत. तर मोठ्या बरण्या आहेत ना त्या सगळ्यात वरती ठेवलेल्या आहेत आणि जशी साईज छोटी छोटी झाली आहे ना तर ते बघायला देखील इतकं छान दिसतं. म्हणजे आता ही जी माझी पॅन्ट्री आहे ना ती दिसायला देखील खूप छान दिसणार आहे, कारण इतक्या व्यवस्थित अशा बरण्या बसतात. आता माझ्या तिथल्या साईजच्या बरण्या होत्या, म्हणजे तशा पद्धतीने मी किचनमध्ये बरण्या घेतल्या होत्या. पण आता इथे थोडंफार इकडे तिकडे होणार आहे, पण त्यालाच आपण ॲडजस्टमेंट बोलतो. तर जितकं काही जमेल तितकं व्यवस्थित ॲडजस्ट केलेलं आहे. तर ह्या ज्या एअरटाईट बरण्या आहेत ह्या IKEAमधल्या आहेत आणि साईज देखील व्यवस्थित आहेत, व्यवस्थित एअरटाईट राहतात. आता आपली जी शेव वगैरे आहे ती मऊ पडते आणि मग नंतर चांगली लागत नाही. त्यासाठी मी जनरली ह्या ज्या एअरटाईट रबरच्या ज्या बरण्या आहेत ना त्याच वापरते. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना ह्या मी होम सेंटरमधून घेतलेल्या आहेत. तर ह्याचं जे झाकण आहे ना ते देखील काचेचं आहे. तर दिसायला ह्या बरण्या खूप छान दिसतात आणि थोड्याशा कॉस्टली देखील आहेत. त्याच्यामुळे मग मी यातल्या 4च आहेत आणि यातल्या अजून छोट्या आहेत, त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ठेवते. तर तुम्हाला माहितीच आहे की मला बरण्यांचा खूप शौक आहे, म्हणजे पहिल्यापासूनच मी भरपूर बरण्या घेते. तर ह्या डब्यांबद्दल देखील तुम्ही विचारता, पण हे मी लोकल शॉपमधून घेतलेले आहेत. तर याची लिंक माझ्याकडे नाही आहे, पण जर मिळाली तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर मी सगळ्यात खाली इथे स्टीलच्या ज्या बरण्या आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत. नंतर मी ही अरेंजमेंट थोडीशी चेंज करेन. तर तुम्हाला माहितीच असेल माझ्या किचनच्या ओट्यावरती एक लाकडी अशी छोटीशी मांडणी होती. तर त्याच्यामध्ये आहेत ना आता मी बरण्या ठेवत नाही आहे, कारण आता माझं किचन खूप मोठं झालेलं आहे. तर म्हटलं त्याच्यामध्ये हे जे प्लांट्स आहेत ना ते ठेवावे. तर अशा पद्धतीने ना माझा एक पूर्ण कपाट जे आहे किचनमधलं ते ऑर्गनाईज झालेलं आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते ते कसं दिसतंय. दिसायला किचन खूप छान दिसतं. तुम्ही वेगळ्या वेगळ्या छान छान अशा बरण्या जर त्याच्यामध्ये लावल्यात तर, आणि थोडंसं आयडिया आली पाहिजे की कशा पद्धतीने आपण बरण्या घेतल्या पाहिजेत, कशा असल्या पाहिजेत. तर आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.
आता व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि